नमस्कार, मी मयंक मेश्राम. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक प्लॉट घेणाऱ्या माणसाच्या मनात एक प्रश्न असतो, ही जमीन घेऊन मला खरंच फायदा होईल का, ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढेल का. कारण जमीन घेणं म्हणजे फक्त पैसे घालवणं नाही, तर भविष्यातली एक इन्व्हेस्टमेंट असते. पण व्हॅल्यू वाढेल नेमकं कशामुळे हे सगळ्यांना माहिती नसतं. तर चला आज आपण जाणून घ्या त्या 5 गोष्टी ज्या ठरवतात तुमच्या प्लॉटची खरी व्हॅल्यू. सगळ्यात पहिले येतं लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. जमिनीच्या खऱ्या अर्थाने रेट वाढतात तर ते तिच्या जागेमुळे. ज्या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट होतीये, नवीन पर्यटन स्थळ होत आहेत, नवीन मोठे रोड होत आहेत किंवा सिटी पासून प्रॉपर रोड कनेक्शन भेटतंय, तर त्या ठिकाणांची रेट साहजिक वाढतातच. फॉर एक्झाम्पल, पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर असलेली एक शांत जागा आणि पुढच्या 5 वर्षात तिथे जर चांगले मोठे रोड झाले, मोठे टाउनशिप किंवा रिसॉर्ट झाले, तर त्या जागेची किंमत दुप्पट होणारच. म्हणून फक्त डिस्टन्स नका बघू, तर डायरेक्शन आणि फ्युचर कनेक्शन सुद्धा बघा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लीगल क्लॅरिटी. ज्या प्रॉपर्टीचे पेपर्स क्लिअर नसेल तर ती प्रॉपर्टी किती सुंदर जरी असली तरी तिची व्हॅल्यू शून्यच राहते. म्हणून नेहमी तपासले पाहिजे तर ते 7/12 एक्स्ट्रॅक्ट, NA ऑर्डर्स, रेरा सर्टिफिकेट्स, झोनिंग सर्टिफिकेट. आणि ज्या प्रोजेक्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट असतात तिथेच विश्वास तयार होतो आणि तोच विश्वास तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा वाढवतो. तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आज जमीन रिकामी दिसते, पण जर उद्या तिथे रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, फेन्सिंग जर तयार असेल तर ती जमीन वापरण्यात येते आणि त्या जागेची व्हॅल्यू सुद्धा जास्त असते. आणि खरेदीदार लगेच घेतल्यावर बांधकाम किंवा डेव्हलपमेंट सुद्धा करू शकतो. आणि सिंपल फॉर्म्युला सांगायचं झालं तर जिथे बेसिक सुविधा तयार आहे तिथे फ्युचर ग्रोथ आपोआप येते. चौथा पॉईंट म्हणजे नॅचरल ब्युटी आणि लाईफस्टाईल डिमांड. आजकालच्या धाकधकीच्या जगात लोक निसर्ग शोधतायत. थंड हवा, झाडं, लेक व्ह्यू किंवा हिल व्ह्यू हे फक्त लक्झरी नाहीत, तर एक मानसिक शांतता झाली आहे. जे प्लॉट निसर्गाजवळ आहेत आणि शहरापासून फार दूर नाहीत तेच सर्वात जास्त मागणीत असतात. कारण तुम्ही फक्त एक प्लॉट घेत नाही आहात, तुम्ही तुमचं निसर्गातलं घर घेत आहात आणि अशा ठिकाणाची व्हॅल्यू नेहमी वाढत असते. पाचवा आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे डेव्हलपरचा ट्रस्ट आणि बॅकग्राऊंड. जो डेव्हलपर क्लिअर लेआउट, पेपर ट्रान्सपरन्सी आणि ऍक्च्युअल साईट दाखवतो त्याच डेव्हलपरचा प्रोजेक्ट फ्युचरमध्ये वाढतो. कारण अनेक वेळा लोक स्वस्त प्लॉट बघून आकर्षित होतात, पण नंतर कळतं की चीप प्लॉट ही खूप कॉस्टली मिस्टेक ठरली. म्हणून नेहमी डेव्हलपरचा बॅकग्राऊंड तपासा, त्याचे 5 प्रोजेक्ट चेक करा, रेरा नंबर व्हेरीफाय करा. कारण विश्वास हा विकत घेता येत नाही, तर ट्रान्सपरन्सीने तयार करावा लागतो. म्हणून ऍज अ डेव्हलपर आम्हाला तुमच्यापासून सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवणं खूप गरजेचं असतात. तेव्हाच आम्ही तुमचा विश्वास सुद्धा जिंकू शकतो. तर आज आपण बघितलं तुमच्या प्लॉटची व्हॅल्यू वाढवणाऱ्या 5 गोष्टी. आणि ह्या 5 गोष्टी जर एकत्र आल्यात तर तुमचा प्लॉट फक्त जमीन राहत नाही, तर तो भविष्याच्या संपत्तीची बीज बनतो. आणि तुम्ही जर फार्मलँड किंवा NA प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर ह्या 5 गोष्टी प्लीज लक्षात ठेवा आणि आजच व्हिजिट करा, अनुभव घ्या आणि मग निर्णय घ्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.